तर मित्रांनो फायनली आपण आता येऊन पोचलोय मंदिराजवळ. हा बघा मंदिर आहे. राणी गोय माझी शंकराची राणी, माझी शंकराची राणी गाय, माझी शंकराची राणी. गणपती बाल घेतलंय मांडीवरी गो, बाल घेतलंय मांडीवरी. गणपती बाल घेतलंय मांडीवरी गो, बाल घेतलंय मांडीवरी. एकविरा माते की नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. मी भाग पडेल तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो सकाळचे वाजलेत 5 आणि सकाळचे 5 वाजलेत आणि आम्ही चाललो आहे दर्शनासाठी. आई माऊलीच्या दर्शनासाठी चाललो आहे आणि रात्रभर धमाल केली, रात्रभर जागाच झोपलो नाही आहे. आणि बाकीची सर्व मंडळी आपली झोपली आहे. बघा इकडे सर्व झोपली आहे, इकडे सर्व झोपली आहे, सर्व झोपली आहे. तर सर्व झोपलेत आहेत आणि मी, प्रेरणा आणि गुल्ली. तर आम्ही तिघंजण चाललो होतो दर्शनासाठी. ह्यांनी सर्वांनी काल दर्शन केलेलं आहे. मागच्या वेळेसमध्ये बघितलं असेल, मी बाहेरला सोडायला डोंबिवलीमध्ये गेलो आणि आत्ता मी दर्शनासाठी जातो आहे. काल दर्शन करायला भेटलं नाही, तर आता लवकर जातो, दर्शन करू आणि दर्शन करून मग लवकर खाली येऊ. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. एक विरा माते की जय, योगेश्वरी माते की जय. सदानंदाचा एक आई माऊलीचा उदय. तर मित्रांनो पायऱ्या चढायला सुरुवात केली आणि आपण पायथा मंदिर घेतलं नाही. पहिलं जातो आहे, एक वेळेचं दर्शन करणार आहोत, नंतर मग खाली येऊन पायथा मंदिरात थांबणार आहोत. तर चला. आणि खूप जास्त पब्लिक आहे आणि पायऱ्यासुद्धा आहे. बघा नवीन काम झालं आहे, पायऱ्या नवीन झाल्या आहेत आणि खूप जास्त पब्लिक आहे. आता बघूया जाऊन दर्शनासाठी किती टाईम लागणार आहे. तर चला जाऊया. तर मित्रांनो फायनली आपण आता येऊन पोचलोय मंदिराजवळ. हा बघा मंदिर आहे आणि 20 मिनटात आम्ही पोचलो आहे. आणि मित्रांनो आता लाईनमध्ये लागलो आहे आणि लाईनमध्ये खूप लांब आहोत. अजून बहुतेक तरी अर्ध्या तासापेक्षा जास्त, म्हणजे 1 ताससुद्धा लागू शकतो. आणि मित्रांनो ही लाईन पूर्ण आहे ना, गेट आहे जो मेन गेट आहे, जिथे लेण्यांचं तिकीट भेटतं तिथपर्यंत ही लाईन आहे. आणि आता आम्ही पुढे आलो आहे, हे बघा. तर चला, हे बघा खूप मोठीशी लाईन आहे. तर बघूया आता किती टाईम लागतो आहे. वाजलेत 5:57. कुंकवासाठी लागो कुंकवाचा
काजलू गो सुरा मा काजलू हे माती गते गुलछरीची येणी गो शेवलतीची येणी कधी गुलछडीची येणी गो शेवंतीची येणी हे गळ्यातला शेवंतीचा हारू गो शेवलतीचा हारू गळ्यातला शेवंतीचा हार गो शेवंतीचा हार हे गळ्यातल्या मंगलसूत्रा जोरू गो मंगलसूत्रा जोरू गळ्यातला मंगलसूत्रा जोरू गो मंगलसूत्रा जोरू हे गळ्यातल्या पुतल्याच्या माला गो पुतल्याच्या माला गळ्यातल्या पुतळ्याच्या माला गो पुतळ्याच्या माला हे हाती बला हिरवायो चुरा गो हिरवायो चुरा गळ्यातला हिरवायो चुरा गो हिरवायो चुरा आय माझी शंकराची राणी गो आय माझी शंकराची राणी माझे शंकराची राणी गाय माझी शंकराची राणी गणपती बाल घेतलंय मांडीवरी गो बाल घेतलंय मांडीवरी गणपती बाल घेतलाय मांडीवरी गो बाल घेतलाय मांडीवरी आय माझी दयालू मायालू गो आय माझी दयालू मायालू आई माझी दयालू मायालू गो आई माझी दयालू मायालू आय माझ्या पुंजेला जायला येलो गो पुंजेला जायला येलो आई म्हणजे पूजेला जायला येलो गो पूजेला जायला येलो आय तुझा पुंजारी कौवर जेला गो आय तुझा पुंजारी कौवर जेला आई तुझा पुंजारी कौवर गेला गो आई तुझा पुंजारी कौवर गेला तो गेला लालूले बागाला गो लालूले बागाला गेला लालूले बागाला गो लालूले बागाला आई तुझ्या कारल्याचा डोंगरू अन चैताचे सणाला नाही मी तुला कसा विसरू चैताचे सणाला नाही मी तुला कसा विसरू हे डोंगरू डोंगरू नाही तुझा कारल्याचा डोंगरू 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 नाही तुझा कार्याचा डोंगरू घंटा वाजली कारल्याच्या डोंगरावरी सारी धनानली धनानली नगरी घंटा वाजली कलेचे डोंगरावरी सारी ननानली ननानली नगरी काय चमत्कार चमत्कार झाला जागेवर डोंगर धनानला चमत्कार चमत्कार यो झाला आई बैसाली बैसाली कोंबऱ्यावरी सारी धनानली धनानली नगरी आई बैसली बैसली कमऱ्यावरी सारी दनानली दनानली नागरी घंटा वाजली कारल्याच्या डोंगरावरी सारी धनानली धनानली नगरी घंटा वाजली कारल्याचे डोंगरावरी सारी दनानली दनानली नागरी एकविरा माते की तर मित्रांनो आता आमचं दर्शन झालं आहे आणि दर्शन खूप छान झालं आहे.
आणि आम्हाला थोडं लेट झालं, म्हणजे आमचं दर्शन 1 तासामध्ये झालं असतं, पण आम्हाला आरतीसाठी थांबायला लागलं आणि आरतीसाठी सर्व पब्लिक थांबलेलं. तर तुम्हाला कसं वाटलं आरतीसाठी? आरती भेटली आपल्याला. तर हे बघा आरतीसुद्धा भेटली आणि खूप छान असं वातावरण होतं. आणि मित्रांनो, आमच्यासोबत जे दादा इथं होते, जे गाणी बोलत होते, तुम्ही पण गाणी ऐकलं असाल, खूप भारी आवाज होता आणि खूप छान असे गाणी बोलत होते. तर मित्रांनो चला, आता अजून काही कार्यक्रम आपले बाकी आहेत. तर संध्याकाळी पालखीचा प्रोग्राम असणार आहे, तीसुद्धा व्हिडिओ आपल्या ह्याच व्हिडिओमध्ये असणार आहे, ह्याच ब्लॉगमध्ये असणार आहे. तर चला आता खाली जाऊया, नाश्ता करायचा आणि थोडा आराम करूया, कारण रात्रभर पूर्ण जागरण केले. एकविरा माते की. एकविरा माते की. तर मित्रांनो, आता दुपारचे 2 ते 3 वाजलेत आहेत. मागाशी दर्शन करून आलो आणि आता जेवायला बसले सर्वजण. जेवण झालं आहे, पुन्हा एकदा चिकन केलं आहे. चिकनची मेजवानी आहे, भात आहे, चपात्या आहेत. तर आता जाऊया आणि सर्व मंडळीला भेटूया. आता कोण कोण मंडळी आहेत सर्वांजवळ भेटवतो तुम्हाला. बोललो भेटवेन. आता फायनली सर्वांजवळ तुम्हाला भेटवतो. ही बघा पहिलीच, तुझं नाव? सानिया पाटील. सानिया पाटील. ही बघा, हे पाटील. नंतर ही बघा इथे गुड्डी. नंतर इथे सलोनी. हे बघा जेवायला इथे अभिषेक. हे बघा यांची एकेकांची नावं नाही माहिती. सौम्या, प्रथम, भाऊजी. हे भाऊजी. हे बघा हे भाग्या. आणि जेवणामध्ये काय आहे? चिकन, नंतर मग सॅलड आणि मग चपात्या. हे राईससुद्धा आहे, रेरोस. आणि हे बाकीचे जेवण झोपलेत. चला हे बघा हे सर्व जेवत आहेत. तर चला मित्रांनो, आता जेवायला या. आम्ही सुद्धा जेवतोय आणि जेवणाचा आनंद घेतोय. तर चला जेवण कसं झालं ते सांगतो मला. हे जेवण कसं झालं आहे हे बघा. चला क्वालिटी क्वांटिटी दोन्ही पण 1 नंबर झाला आहे जेवण. तर मित्रांनो जेवायला या. चला.
चला मित्रांनो, संध्याकाळ झाली आहे. संध्याकाळी जेवलो मागाशी, जेवल्यानंतर आराम केला पुन्हा एकदा आणि आराम करून आत्ता आपण निघालो आहे शॉपिंग करण्यासाठी. तर बघा भागेश, तर प्रेरणा आणि गुल्ली आम्ही निघालो शॉपिंग करण्यासाठी. तर मित्रांनो तर बघू शकताय बघा, हा आपल्या एकविराईचा पायथा मंदिर आहे आणि पायथा मंदिर खूप छान असं दिसतोय आहे. आता पोचलो पायथा मंदिर जवळ आणि आता बाकी शॉपिंग असणार ते करणार आहोत. तर बघूया आता काय काय करायचं आहे आणि काय काय घ्यायचं आहे, अजून काही फिक्स नाही. ऑन द स्पॉट दुकानावर जाणार आणि दुकानावर शॉपिंग करणार आहोत. तर चला, आता माझा आवाज येतो का ते पण माहीत नाही, दाखवतो काय काय घेतो तुम्हाला दाखवतो. चला. मित्रांनो, शॉपिंग करायला आलो आहे तर खरं, पण ट्रॅफिक एवढं आहे ना, कारण आता सर्वजण जातच होतो. पालखीचा कार्यक्रम आटपला त्याच्यामुळे सर्वजण जातात आहेत आणि नंतर पालखीची पुन्हा एकदा मिरवणूक निघते तेव्हा आपण शक्यतो असणार आहोत असे सगळेजण बोलतात आहेत. आता पुढचा कार्यक्रम काय असणार आहे ते बघू, पण आता शॉपिंग करतो आहे तर ट्रॅफिक बघा. खूप सारं ट्रॅफिक आहे, अजिबात गाड्या हलत नाही आहेत, जागच्या जागेवर आहेत. कारण दोन्ही साईडनं तेवढं ट्रॅफिक आहे, पब्लिक चालतोय पण तेवढंच आहे, बाईक पण तेवढ्याच आहेत, कार पण तेवढंच आहेत. आणि हे बघा, आता इथे शॉपिंग करतोय, हे वेण्या घेते. प्रशासनाची सगळ्यात मोठी चूक, प्रशासनाची इतकी मोठी चूक आहे. आम जनतेला, आम भाविकांना इतका त्रास झालेला आहे. प्रशासनाचं काहीच काम नाही आहे या ठिकाणी. आज प्रशासनच या गोष्टीला जबाबदार आहे. प्रशासन सगळ्या गोष्टीला जबाबदार आहे. भाविक आपल्याकडे गर्दी होणार आहे त्या टायमाला गाड्यावर सोडायची गरजच नाही. गाड्यावर पाठवल्यामुळं इतक्या मोठी चूक झाली आहे प्रशासनाची. या गोष्टीला प्रशासनच जबाबदार आहे आणि पोलीस खातं या गोष्टीला जबाबदार आहे. कारण 6 वाजल्यापासून आहे, त्या मावशी बोलतात 6 वाजल्यापासून गर्दी आहे आणि ट्रॉफिक 6 वाजल्यापासून जाम आहे ना. आता 8 वाजलेत, 2 तास ट्रॉफिक हल्लं आहेत ना अजिबात. आणि काय होतं आहे, पब्लिक पण ऐकत नाही आहे आणि हे गाड्या सोडल्या आहेत ना त्याच्यामुळे गर्दी वाढत चालली आहे. तर काय माहिती किती वाजता क्लिअर होतं आहे, कारण रात्री आम्हालासुद्धा निघायचं आहे. तर आय होप रात्रीपर्यंत क्लिअर झालं पाहिजे, तर आम्हाला पण पोचायचं आहे, मग निघायचं आहे आणि पोचायचं घरी. तर चला.
तर मित्रांनो आता आलोय फायनली आता पनवेलची मानाची पालखी आपल्याला आता कव्हर करायची हे बघा सर्व पब्लिक चला चला आणि हे बघा इथे समोर पालखी आहे तर पालखीमध्ये आता बीड्स आहेत. तुमच्या बीडचं नाव काय? माऊली बीड संस्कार उरण. माऊली बीड्स उरण. हे बघा माऊली बीड्स जसखार उरण. तर उरणकरांचा हे बीड्स आहे आणि मित्रांनो जबरदस्त वाजवत आहेत. आता वाजवतील आणि आपल्याला नाचवतील. तर हे आता हा दादा कॅशी वाजवणार आहे आणि बाकी सर्व मंडळी पुढे आहे. हे बघा. तर चला बघूया. तर चला मित्रांनो आता बँजी तालावर नाचायला रेडी राहा. A few moments later. पास करू नका. शिक्षक होऊन त्यांच्यावर गुन्हा लागेल हो. नमस्कार मित्रांनो. आणि मित्रांनो ती व्हिडिओची एंड करायचा राहिलेला म्हणजे आपल्या एकविरीचा ब्लॉग एंड करायचा राहिलेला. तर एंड करायचं का राहिलं त्याचं पण कारण तुम्हाला माहितीच असेल की खूप जास्त मोठ्या प्रमाणात मारामारी झाल्या तिथे. दगडफेक झाली, नंतर मग झेंडा होता, झेंड्याने मारण्यात आला एकमेकांना. खूप जास्त राडा झाला आणि तिथंच मी ऐन मोमेंटला उभा होतो, तिथे व्हिडिओ करत होतो. जे आता लास्ट व्हिडिओ तुम्ही बघितला असाल की मी
82वाला दादा होता, त्याची आपण इंटरव्ह्यू घेत होतो. म्हणजे त्याला विचारत होतो की कसं काय असतं, म्हणजे तुम्ही किती वर्षापासून करताय. तर ते सर्व सांगत असताना बाजूलाच माझ्या एकदम 4 ते 5 फुटाच्या अंतरावर दगडफेक सुरुवात झाली आणि मग तिथून पळालो. कारण ऑब्वियसली आपल्याला तिथे नाही मरायचं होतं. डोकं फुटले खूप, 20 ते 25 लोकांची डोकं फुटली. तिथे समोर बघत होतो मी, अक्षरशः खूप तिथे एकदम वाट लावलेली. आणि थोडी क्लिप मी दाखवतो तुम्हाला इथे. तर चला मित्रांनो, आता इथे व्हिडिओला एंड करतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ह्याच्या पुढे तर मी चैतामध्ये जाणार नाही, बाकीच्या टाईममध्ये जाणार आणि देवीचं दर्शन करून येईन, पण ह्याच्या पुढे जाणार नाही. तर चला.